नमस्कार मुलांनो, बघा आपण पाठीमागच्या लेक्चरला प्राथमिक प्रतिबंध या युनिटला सुरुवात केलेली होती. त्यामध्ये आपण बघितलं होतं जीवन गुणवत्ता आणि आरोग्य वर्तन. बघा हा पॉईंट झालेला होता आपला. आजच्या लेक्चरला आपण बघणार आहोत आरोग्य तडजोड वर्तन वैशिष्ट्ये. यामध्ये आपण बघू की आरोग्य तडजोड आणि वर्तन वैशिष्ट्ये कोणकोणती आहे. बघा लठ्ठपणा, धूम्रपान आणि मद्यपान. बघा आपण पाठीमागच्या लेक्चरला बघितलं होतं की हार्ट अटॅकचं प्रमाण जास्त आहे आणि यामध्ये या आजाराला हा आजार धूम्रपान, लठ्ठपणा जर असेल त्या व्यक्तीला आणि मद्यपान जर ती करत असेल तर हार्ट अटॅकचं प्रमाण जास्त असतं त्या व्यक्तींमध्ये. सध्याच्या काळामध्ये आपण बघतोय लठ्ठपणा ही एक मोठी समस्या निर्माण झाली आहे. बहुतेक सुखवस्तू कुटुंबातील सदस्य लठ्ठपणाचे शिकार झाले आहेत. त्यामागे अनेक कारणं आहेत. बघा या सर्व बाबींचा विचार आपण या ठिकाणी करणार आहोत. लठ्ठपणा म्हणजे शरीरातील चरबीचे अतिरिक्त संचयन होय. चरबीला आपण फॅट्स असे म्हणतो. सामान्यतः स्त्रियांच्या शरीरामध्ये शरीर पेशींपैकी चरबीचे 20 ते 25% प्रमाण आणि पुरुषांमध्ये 15 ते 22% प्रमाण योग्य मानले जाते. जागतिक आरोग्य संघटनेच्या मतानुसार जगामध्ये एकूण 6 कोटी लोकांमध्ये लठ्ठपणा आढळून येतो. त्याचबरोबर जगामध्ये 1 अब्ज 90 कोटी लोक अतिरिक्त वजनाचे आहेत. यामध्ये 4 कोटी 20 लाख अशी लठ्ठ मुले आहेत की ज्यांचे वय 5 वर्षापेक्षा कमी आहे. अमेरिकेसारख्या देशात या लठ्ठपणामुळे मरणाऱ्यांचे प्रमाण धूम्रपान करणाऱ्यांपेक्षा अधिक असल्याचे अभ्यासातून आढळून आले आहे. म्हणजेच अमेरिकेसारख्या संपन्न देशामध्ये 68% लोक अधिक वजनाचे आहेत तर 34% लोकांमध्ये लठ्ठपणा आढळून येतो. वास्तविक हे संशोधन 2012 या वर्षातील आहे आणि 2012 नंतर आजपर्यंत ही परिस्थिती आणखी गंभीर झालेली असणार यात शंका नाही. लठ्ठपणा निर्माण होण्यामध्ये अतिरिक्त कॅलरीजचे सेवन, सोड्यासारखे साखरयुक्त पेय, डबाबंद अन्नपदार्थ, बैठ्या स्वरूपाचे काम, व्यायामाचा अभाव, तणावयुक्त जीवनशैली यासारखी कारणे आढळतात. बघा लठ्ठपणातील जोखीम घटक. लठ्ठपणा हा अनेक आजारांचा कारण घटक असलेला दिसतो. कित्येक कर्करोगाचे प्रकार, उदाहरणार्थ अन्ननलिकेचा कर्करोग, मलाशय, यकृत, पित्ताशय, स्वादुपिंड, मूत्रपिंड कर्करोग यासारख्या आजारांमध्ये लठ्ठपणा हा एक कारण घटक असलेला दिसतो. कर्करोगामुळे होणाऱ्या मृत्यूच्या संदर्भात हे प्रमाण पुरुषांमध्ये 14% तर स्त्रियांमध्ये 20% इतके आहे. हृदयविकाराच्या रुग्णांमध्ये लठ्ठपणामुळे मृत्यू होण्याचे प्रमाण अधिक आहे. त्याचबरोबर उच्च रक्तदाब, मधुमेहाचा दुसरा प्रकार आणि हृदयक्रिया बंद पडणे या आजारांमध्ये लठ्ठपणा हे महत्त्वाचे कारण असल्याचे दिसून आले आहे. लठ्ठपणामुळे शस्त्रक्रिया, भूल देण्याची प्रक्रिया आणि बाळंतपणातील जोखीम वाढते असे दिसून आले आहे. आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे लठ्ठपणामुळे किशोरांमध्ये बोधात्मक कौशल्य विकास अडथळे निर्माण होऊन भविष्यातील दीर्घकालीन आजारांना तोंड द्यावे लागते असेही स्पष्ट झालेले आहे. ताणतणाव, नैराश्य यासारख्या मानसिक प्रक्रियांचा लठ्ठपणाशी निकटचा संबंध असतो असे अभ्यासातून आढळले आहे. व्यक्तिमत्त्वाच्या संदर्भात असे दिसून येते की नसविकृती, बहिर्मुखता आणि भावनिकता जास्त असणाऱ्यांमध्ये सद्सद विवेकबुद्धी कमी असणाऱ्यांमध्ये लठ्ठपणा आढळतो. मनुष्य तणावाखाली असताना जास्त प्रमाणात अन्न सेवन करतो हे यांच्या संशोधनामधून दिसून आलं आहे. बघा आपण बघतोय की लठ्ठपणा ही जी समस्या आहे ही प्रत्येक देशामध्ये दिसून येत आहे आणि त्यामुळे वेगवेगळ्या आजारांना आमंत्रण मिळत आहे. त्यानंतर धूम्रपान. बघा अनेक विकसित देशांमध्ये धूम्रपान हे मृत्यूचे प्रमुख कारण असलेले दिसते. 19व्या आणि 20व्या शतकात धूम्रपान करणाऱ्यांकडे एक गुण म्हणून बघितले जात असे, मात्र हा एक ट्रेड बनलेला दिसून येतो. सद्यस्थितीत धूम्रपान करणाऱ्यांमध्ये लिंगभेद आढळत नाही. अमेरिकेसारख्या देशात दरवर्षी 5 लाखांपर्यंतचे मृत्यू हे धूम्रपानामुळे होतात. फुफ्फुसाचे विकार असतील, कर्करोग या रुग्णांमध्ये धूम्रपान करणाऱ्यांचे प्रमाण अधिक असल्याचे आढळते. तरीही अमेरिकेत 17% लोक आजही धूम्रपान करतात, म्हणजे हे प्रमाण 4 कोटी 20 लाख होते. महिलांमध्ये स्तन कर्करोग असेल, ऋतुचक्र समाप्तीच्या समस्या धूम्रपानामुळे निर्माण होतात. धूम्रपानामुळे अनेक आजारांची जोखीम वाढते. उदाहरणार्थ खोकला असेल, श्वसनविकार, त्याचबरोबर आगी लागून नुकसान होणे, अपघात होणे, इजा होणे असे प्रकार घडतात.
त्याशिवाय जन्मणाऱ्या बालकाचे वजन कमी असणे बालमृत्यूचे कारणही धूम्रपान असल्याचे दिसते. धूम्रपानामुळे लैंगिक समस्या निर्माण होतात असे यांच्या अभ्यासातून दिसून आले आहे. आणि धूम्रपानाचा परिणाम हा फक्त धूम्रपान करणाऱ्यापुरता मर्यादित नसतो, तर त्याचे परिणाम इतरांनाही सहन करावे लागतात. उदाहरणार्थ जोडीदार, कुटुंबीय, सहकारी, पालकांच्या सिगारेट धूम्रपानासारख्या कृतीमुळे किशोरांमध्ये रक्तातील ऑक्सिजन क्षमता कमी होऊन कार्बन मोनॉक्साईड पातळीमध्ये वाढ होते व त्यांच्यात बोधात्मक क्षमता निम्न पातळीवर येऊ शकते. बघा, मुळात लोक धूम्रपान का करतात याविषयीचे संशोधन गेल्या 30 वर्षात मोठ्या प्रमाणात झाले आहे. यामध्ये जीवशास्त्रीय कारणे प्रामुख्याने आढळतात. मानवी शरीरातील डोपामाइन कार्य नियंत्रित करणारे जनुके हे आनुवंशिक प्रभाव टाकणारे संभाव्य घटक धूम्रपान या प्रक्रियेमध्ये असावेत. सिगारेट ओढणारे आरोग्याच्या संदर्भात फारसे जागरूक नसतात. बघा, अल्पशिक्षित आणि कमी बुद्धिमान असतात. धूम्रपान आणि मद्यपान हे शक्यतो एकत्रच आढळते. मद्यपानात धूम्रपानाला वाव मिळतो. धूम्रपान करणारे जास्त भावनिक असतात. त्यांच्याबाबत कामाच्या ठिकाणी अपघात होण्याची जास्त शक्यता असते. आजारपणाच्या सुट्ट्या जास्त घेतात आणि धूम्रपान न करणाऱ्यांपेक्षा आरोग्य सुविधांचा जास्त लाभ घेतात. त्यामुळे एकूणच अर्थव्यवस्थेवर अतिरिक्त भार पडतो. धूम्रपान ही किशोरावस्थेतील प्राथमिक प्रक्रिया समजली जाते, कारण असे किशोर पुढे अंमली पदार्थ सेवनाला बळी पडतात. धूम्रपानाचे परिणाम बघा, धूम्रपान आणि कोलेस्ट्रॉल याच्या संयोगातून हृदयविकाराच्या समस्यांमध्ये वाढ होताना दिसते किंवा वाढ होते. तणाव आणि धूम्रपान यातही संबंध आढळतो. पुरुषांमध्ये निकोटीनमुळे तणावाला तोंड देताना हृदयाच्या ठोक्यात वाढ झालेली आढळते. स्त्रियांमध्ये धूम्रपानामुळे हृदयगती मंदावते, मात्र तणावाला तोंड देताना रक्तदाब वाढलेला दिसून येतो. आघात पश्चात तणाव धूम्रपानाची शक्यता वाढवतो. सामाजिकदृष्ट्या विचार केला तर असे आढळते की वंचित समूहामध्ये पुढारलेल्यांच्या तुलनेत धूम्रपानामुळे आरोग्याची हानी होते. वजन आणि धूम्रपान याबाबत असे दिसते की दुबळ्या प्रकृतीच्या लोकांमध्ये धूम्रपानामुळे मृत्यूची जोखीम वाढते. याचे कारण म्हणजे धूम्रपान करणाऱ्यांची शरीरयष्टी नव्हे, तर त्यांच्यातील व्यायामाचा अभाव त्यांना निकृष्ट आरोग्याकडे घेऊन जातो. नैराश्याने ग्रासलेल्या लोकांमध्ये धूम्रपानाचे प्रमाण जास्त आढळते आणि या धूम्रपानाचे पर्यावसन कर्करोगात सुद्धा होऊ शकते. बघा, त्यामुळे कर्करोग होऊ शकतो. पुढे आहे मद्यपान. बघा, मद्यपान, जी व्यक्ती धूम्रपान करते ती व्यक्ती मद्यपान सुद्धा करू शकते. जागतिक स्तरावर तंबाखूमुळे आणि अयोग्य आहारशैलीमुळे बळी पडणाऱ्यांनंतर तिसरा क्रमांक हा मद्यपानामुळे बळी पडणाऱ्यांचा लागतो. बघा, अमेरिकेत सरकारने ठरवून दिलेल्या शिफारस पातळीपेक्षा जास्त मद्यपान करणाऱ्यांची संख्या 20% इतकी आहे. 15 दशलक्ष अमेरिकन लोक मद्यपान व अनुषंगिक गैरकृत्यांमध्ये सहभागी असतात. मद्य सेवनामुळे किंवा सेवनाने आरोग्याचे प्रश्न निर्माण होतात. उदाहरणार्थ उच्च रक्तदाब, स्ट्रोक, सिरोसिस संबंधित यकृत विकार आणि कर्करोगाचे काही प्रकार. अतिरिक्त मद्यपानामुळे व्यक्तीच्या किंवा मेंदूच्या कार्यावर विपरीत परिणाम होतो. बोधात्मक कार्य मंदावते. मद्यपी लोकांमध्ये झोपेच्या समस्या निर्माण होतात. त्यातून त्यांची प्रतिकारक्षमता क्षीण होते आणि त्यामुळे त्यांच्यामध्ये संसर्गाच्या समस्या उद्भवतात. अमेरिकेत साधारण 31% अपघात मृत्यू हे मद्यपानाशी निगडीत असतात आणि 50% पेक्षा जास्त लोकांचे अपघात त्यांच्या आयुष्यामध्ये मद्यपानाच्या अवस्थेत घडलेले आहेत. राष्ट्रीय आरोग्य बिलाच्या रकमेतील 15% रक्कम मद्यपानावरील उपचारासाठी खर्च होते. आर्थिकदृष्ट्या मद्यपानाशी निगडीत खर्च दरवर्षी हा मोठ्या प्रमाणात खर्च त्याच्यावर केला जातो आणि हा खर्च मोठा असतो. एकूण खर्चाच्या 73% खर्च हा कामाच्या ठिकाणी झालेल्या नुकसान भरपाईसाठी, अतिरिक्त मद्यपानामुळे निर्माण झालेल्या समस्या, 11% उपचारांसाठी आरोग्यसेवा खर्च, 10% खर्च कायद्याची अंमलबजावणी आणि गुन्हेगारी न्याय खर्च आणि 5% खर्च मोटार व वाहन अपघात. मद्यपान करणाऱ्यांच्या थेट खर्चाव्यतिरिक्त आजारपण, अपघात याबाबत होणारा खर्च मोठ्या प्रमाणात होतो. शिवाय मद्यपान स्थितीतील गैरवर्तन सामाजिक समस्यांना कारणीभूत ठरते. अल्कोहोलच्या प्रभावाखाली आक्रमकता वाढते आणि म्हणून दारूच्या प्रभावाखाली हत्या, आत्महत्या, हल्ला होण्याचे प्रकार घडतात. मद्यपानामुळे काही जोखीम वर्तन घडते. उदाहरणार्थ लैंगिकदृष्ट्या सक्रिय प्रौढांमध्ये अल्कोहोलमुळे लैंगिक भावना आणखी तीव्र होतात आणि त्यामुळे लैंगिक आजारांना प्रतिबंध करणाऱ्या साधनांकडे दुर्लक्ष केले जाते.
एकूणच मद्यपानाची व्याप्ती परिभाषित करणे कठीण आहे, कारण बरेच अल्कोहोल समस्याग्रस्त त्यांची समस्या यशस्वीरित्या लपवतात. जुळ्यांच्या अभ्यासातून असे दिसून आले की मद्यपानात आनुवंशिक घटक प्रभावी ठरतात. कमी उत्पन्न गट व स्त्रियांपेक्षा पुरुषांमध्ये अल्कोहोलचे प्रमाण जास्त दिसते. बघा, आपण बघितलं आरोग्य, तडजोड आणि वर्तन वैशिष्ट्ये. पुढच्या लेक्चरला आपण पुढचं